तर जनता पंतप्रधान मोदींच्या बाजूने मतदान करतील असं वक्तव्य धैर्यशील मानेंनी केलंय। विरोधक सोयीचं राजकारण करतायत असंही धैर्यशील माने म्हणतायत। जनता विरोधकांसोबत नसल्याचंही त्यांनी म्हटलंय। जनतेसाठी दिवस रात्र काम करणारा खासदार असं चित्र लवकरच बघायला मिळेल। शिंदे गटाचे धैर्यशील माने हे महायुतीचे हातकणंगलेचे उमेदवार आहेत। या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि आपण पोहोचलोय हातकणंगलेमध्ये। हातकणंगलेचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार धैर्यशील माने यांच्यासोबत आज आपण खास बातचीत करणार आहोत। नेमका प्रचार कसा सुरू आहे, इथली राजकीय समीकरणं कशी आहेत आणि त्यांना किती आत्मविश्वास आहे, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील सभा झालेली आहे। उद्या योगी आदित्यनाथ यांची सुद्धा सभा होणार आहे। त्यामुळे वातावरण नेमकं कसं आहे? तुमचं पहिल्यांदा तर खूप खूप स्वागत TV9 मध्ये आणि वेळ दिल्याबद्दल देखील धन्यवाद। सध्या जी रणधुमाळी सुरू आहे आणि जे नरेटिव्ह सेट केलं जात आहे त्या विरोधात तुम्ही लढताय, विकासाचे मुद्दे घेऊन जाताय, जनता तुम्हाला साथ देईल असं तुम्हाला आत्मविश्वास या घडीला निर्माण झालाय का तुमच्यात? 100%। एखादा लोकप्रतिनिधी जनता का निवडते तर त्याचं मुख्य कारण असतं की आपल्या मतदारसंघामध्ये कामांच्या रूपानं त्याची परतफेड व्हावी। लोकशाहीचा ढाचाच असा आहे की ज्याच्यामध्ये डेव्हलपमेंट हा कोर राहिला पाहिजे आणि जर एखादा माणूस डेव्हलपमेंट ओरिएंटेड आपल्या मतदारसंघामध्ये काही निर्णय घेत असेल, काही कामं आणत असेल, तर निश्चितपणे लोक विचार करताना नेमका आपण लोकप्रतिनिधी निवडला आहे त्यांना आपल्या गावागावांमध्ये, मतदारसंघामध्ये, नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काय या ठिकाणी योगदान दिलं याचं सगळं ॲनालिसिस सामान्य माणूस त्या ठिकाणी करत असतो। आणि माझं मत आहे की जर तुम्ही डेव्हलपमेंटला वोट दिलं तरच खऱ्या अर्थाने या देशाच्या सर्वांगीण विकासाला मत जातं। इमोशनल कोशंट अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे ट्रिक्स, टेक्निक्स विरोधक वापरत असतात, पण जर या देशाला सर्वांगीण विकासाचं धोरण घेऊन पुढे जायचं असेल तर या जनरेशननं डेव्हलपमेंट ओरिएंटेड पॉलिटिक्सलाच महत्त्व दिलं पाहिजे। नक्कीच तुम्ही डेव्हलपमेंट ओरिएंटेड विकासाला महत्त्व द्यायला पाहिजे असं म्हणतायत। इथल्या मतदारसंघाचा तुमच्या कार्यकाळामध्ये झालेला विकास नेमका कशा पद्धतीचा होता आणि भविष्यामध्ये कोणकोणते मुद्दे आहेत जे तुम्हाला वाटतं की तुम्ही जनतेसाठी करायला हवेत? माझा लोकसभा मतदारसंघ अगदी डोंगराळ भागापासून ते ऊसकरी शेतकऱ्यांचा पट्टा आहे। इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटपासून ते असणारा चांदी उद्योगापर्यंतपासून ते टेक्स्टाईलपर्यंतचं असं विविध विषयांमध्ये या ठिकाणी ह्या विस्तारलेल्या मतदारसंघाचा कारभार आहे। हे करत असताना एका मतदारसंघामध्ये हा जो आपण निघालो आहे हा नॅशनल हायवे NH4 हा पूर्वीपासूनचा बेंगलोर आणि पुण्याला जोडणारा हा नॅशनल हायवे एकच नॅशनल हायवे होता। आता मी नागपूरला जोडणारा रस्ता त्या ठिकाणी असणारा आंब्यापासून जो सुरू होतो तो आता चोकाकपर्यंत येऊन पोचला आहे आणि त्याचबरोबर सांगली फाट्यावरून सांगली पेठ नाक्यापासून ते सांगलीला जाणारा रस्ता आणि सांगलीला जाणारा कोल्हापूरपासूनचा रस्ता असे 3 वेगवेगळे सेगमेंट नॅशनल हायवेचे माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये घेतलेत, ज्याची बजेटमध्ये किंमत आज 6,500 कोटीच्या दरम्यान या ठिकाणी नॅशनल हायवेच्या नेटवर्कमधनं मी माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये आणलेत। आजपर्यंतच्या इतिहासामध्ये 3 नॅशनल हायवेज पहिल्यांदाच माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी येतात। यावेळी आपण जर पाहिलं तर का नॅशनल हायवे महत्त्वाचा आहे, एक रोड झाला तर त्याचा फायदा काय? इट इज अ रोड टू प्रोग्रेस आणि त्या रोडच्या बाजूला या ठिकाणी MIDCs उभा करणं, 5 नवीन MIDCs मी माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये मंजूर करून आणल्या आणि ज्याचा फायदा आज जे हात रिकामे आहेत त्या रिकाम्या हातांना उद्या काम मिळण्यामध्ये या ठिकाणी होणार आहे। ज्यावेळी तुम्ही एक लोकप्रतिनिधी असता त्यावेळी त्याला अष्टपैलू काम करावं लागतं। NRHMच्या माध्यमातून हॉस्पिटलचे या ठिकाणी अपग्रेडेशन असेल, त्याचबरोबर रेल्वे स्टेशनचं आमचं अपग्रेडेशन असेल, एअरपोर्टचं आमचं अपग्रेडेशन असेल, असणाऱ्या विविध नॅशनल पोलमधनं या ठिकाणी येणाऱ्या जलजीवन अभियानच्या माध्यमातून माझ्या जिल्ह्यामध्ये माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये 563 गावं आहेत, पैकी जवळपास 400-450 गावांमध्ये एकावेळी नळ पाणी पुरवठ्याची जलजीवनमधनं या ठिकाणी कामं चालू आहेत। कोट्यवधी रुपयाचा निधी या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये आम्ही या ठिकाणी देण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत। करोनाच्या काळामध्ये 3 वर्षे खासदारांना निधीच नव्हता, पण राहिलेल्या 2 वर्षामध्ये जो काय बॅकलॉग होता तो भरून काढत आदरणीय एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी फडणवीस, आदरणीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या माध्यमातून आम्ही तळागाळातल्या माणसाला केंद्रबिंदू मानून खऱ्या अर्थानं काम केलं आहे आणि देशात मोदी साहेबांचं सरकार आहे आणि राज्यात महायुतीचं सरकार आहे याचा फायदा माझ्या लोकसभा मतदारसंघाला करण्यामध्ये माझा यश आलेला आहे। ज्या ऊसतोड कामगारांनी आणि शेतकऱ्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला संसदेत पाठवलं होतं, तुम्हाला वाटतं त्यांची सगळी जी समस्या होती, त्यांचे जी विषय होते ते मार्गी लागले तुमच्या माध्यमातून आणि यावेळी त्यांनी तुम्हाला मत का करावं, त्यांना काय आवाहन कराल? मी ज्यावेळी लोकसभेला उभा राहिलो त्यावेळी एक आंदोलक माझ्या विरोधात उभे होते आणि मी शेतकरीच मुलगा आहे,
माझ्या कुटुंबात पूर्वंपार म्हणजे मानेसाहेब हे अगदी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातनं जन्माला आलेलं व्यक्तिमत्व आणि आजही आमचा कुठला साखर कारखाना सूतगिरणी किंवा दूधसंघ नाही. आम्ही राजकीय व्यवस्थेमध्ये काम करताना लोकांच्या भावना डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी काम करत असतो. मी ज्यावेळी लोकसभेला उभा राहिलो होतो त्यावेळी मी सांगितलं होतं की मी हातात दगड नाही पेन देणार आणि दगड देऊन खऱ्या अर्थानं कन्स्ट्रक्टिव्ह काम करण्यापेक्षा एखादं कृतिशीलपणे या ठिकाणी नेतृत्व तयार झालं तर त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये काम केलं पाहिजे, पॉलिसी मेकिंगमध्ये खासदारांना काम केलं पाहिजे. आजपर्यंत FRP जी या ठिकाणी केंद्र शासन देत होतं हा कायदा मुळात नरेंद्र मोदी साहेबांच्या शासनानं या ठिकाणी असणाऱ्या ऊसकरी शेतकऱ्यांसाठी केला. हा कायदा करत असताना त्याचा केंद्रबिंदू हा ऊसकरी शेतकरी आहे आणि त्याला त्याचा प्रचंड मोठा फायदा या ठिकाणी आज प्राप्त होतोय. टनाला 250 रुपयाची FRP यावेळी वाढलेली आहे. त्याची मागणी मी केंद्र सरकारकडनं त्या ठिकाणी केली होती आणि त्याचा प्रत्यक्ष फायदा आज शेतकऱ्याला त्या ठिकाणी मिळायला लागला. बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना सुद्धा बऱ्याच नुकसानीला सामोरे जावं लागतं. आमच्याकडं सोसायटीज क्लिअर भरणारी लोक आहेत, म्हणजे प्रामाणिकपणे कर्जफेड करणारी या ठिकाणी लोक आहेत. याच्यासाठी एक शासनाचा निर्णय पूर्वीच्या शासनामध्ये झाला की 50,000 रुपये इन्सेंटिव्ह आपण त्या ठिकाणी या लोकांना द्यावं आणि जे प्रामाणिक शेतकरी कर्जफेड करतात त्यांना त्या ठिकाणी त्याची मदत व्हावी. प्रत्येक शेतकऱ्याला 50,000 रुपयाचं इन्सेंटिव्ह मिळण्यासाठी म्हणून मी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडे प्रयत्न केले आणि आनंदानं सांगावं असं वाटतं की माझ्या जिल्ह्यात सर्वात जास्त लाभ या योजनेचा त्या ठिकाणी झाला आणि बहुतांश शेतकऱ्यांना या ठिकाणी याच्यामधनं जे प्रामाणिक कर्जफेड करणारे आहेत त्यांना या 50,000 रुपयाचा त्या ठिकाणी फायदा झाला. आदित्य ठाकरे होते, आदित्य ठाकरेंनी म्हटलं गद्दारांना गाडा, काय म्हणाल त्यांना? आता हे त्यांचं वाक्य कदाचित त्यांच्या पक्षाला लागू होईल, कारण पहिली गद्दारी त्यांनी केलेली आहे. जर गद्दारी पूर्वी या ठिकाणी त्यांनी केली नसती भाजपबरोबर तरी ही महायुतीची किंवा त्यावेळेच्या पक्षाची वाताहत सुद्धा झाली नसती. हा जर अशाच पद्धतीचा डायलॉग गद्दारांना गाडा असेल तर निश्चितपणे आजची असणारी जी त्यांची परिस्थिती आहे यामध्ये गद्दार कोण हे एकदा या ठिकाणी सिद्ध व्हावं लागेल. जर युती व्हायच्या आधी त्यांनी वेगळा निर्णय घेतला असता आणि प्रत्येकाला वेगळं लढवलं असतं तर मग या ठिकाणी तो शब्द लागू पडला असता. ज्यावेळी तुम्ही युती करता, मैत्री करता आणि मैत्रीमध्ये एखाद्याला दगा देता आणि त्याला एकटं पाडून ज्यांच्या विरोधात तुम्ही लढून आला होता त्यांच्याबरोबर हात मिळवणी करता तर खऱ्या अर्थानं तो जो शब्द आहे कदाचित आज परिस्थितीला त्यांच्या पक्षाला लागू होईल. नक्कीच. एक मराठा समीकरणावर तुमची भूमिका नेमकी काय आहे ती जाणून घ्यायची की तुमच्या मतदारसंघामध्ये मोठा बेल्ट आहे मराठा समाजाचा, जवळपास 9 ते 10 लाख किंवा त्याहून जास्त मतदार आहेत. जरांगे पाटील सुद्धा फिरत आहेत. जरांगे पाटील ज्या पद्धतीनं भूमिका घेत आहेत काय वाटतं तुम्हाला नेमकं? जनता मराठा समाज त्यांचा ऐकेल की ज्या पद्धतीनं तुम्ही विकास करताय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विकास करतायत त्यांच्या बाजूने राहील? नाही, जरांगे पाटील साहेबांना मुख्यमंत्र्यांनी बळच देण्याचं काम केलंय. प्रत्येक वेळा निर्णय घेत असताना प्रोॲक्टिव्हली एखादा मुख्यमंत्री प्रोटोकॉल सोडून निर्णय घेत असताना मराठा समाजाचे इंटरेस्ट सेफगार्ड करणारा, स्वतः छत्रपतींच्या पायाची शपथ घेऊन आरक्षणाचं वचन पूर्ण करणारा महाराष्ट्राला मुख्यमंत्री लाभला. आणि जरांगे साहेब आपल्या पद्धतीनं काम करतायत, ते मराठा समाजालाही संघिक करून काम करतायत आणि त्याच उपेक्षित लोकांच्यासाठी स्वतः मुख्यमंत्री काम करतायत. मी असेन, मुख्यमंत्री साहेब असेल, आम्ही सगळेच मराठा समाजाचे आहोत आणि प्रत्येकाला या न्याय हक्काची लढाई आजमध्ये या ठिकाणी काम करत असताना मी स्वतः मराठा आंदोलक म्हणून त्या ठिकाणी काम केलं. मराठा समाजाच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक कार्यकर्ता म्हणून सुद्धा मी या ठिकाणी लोकप्रतिनिधी होण्याच्या आधीपासून ह्या प्रक्रियेचा मी एक भाग आहे आणि निश्चितपणे मला खात्री आहे की जे चांगलं महाराष्ट्राचं राजकारण चाललंय, जरांगे साहेबांनी कुठंही राजकीय या ठिकाणी हस्तक्षेप या इलेक्शनमध्ये केलेला नाही. त्यांची लाईन ठरलेली आहे. त्यांना जे गोष्टी अपेक्षित आहेत ते या ठिकाणी शासनाकडनं सोडवून घ्यायचे आहेत आणि ते नॉन पॉलिटिकली ते करतायत. नक्कीच. महाराष्ट्राचं नेतृत्व भविष्यामध्ये कोण चांगल्या पद्धतीने करू शकतो? एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस की अजितदादा पवार? या तिघांच्याकडेही वेगवेगळ्या पद्धतीचे नेतृत्व गुण आहेत, पण या तिन्हीचं कॉम्बिनेशन एकनाथ शिंदे आहेत. म्हणजे हार्ड वर्किंगही आहेत, ॲक्सेसिबलही आहेत, अप्रोचेबल बी आहेत, लोकांच्या मध्ये मिसळण्याची, कामं करण्याची, धडाका त्या ठिकाणी लावण्याची आणि एक सोबर चेहरा. म्हणजे जरी काही त्यांना टीका करत असतील, काही करत असतील, पण त्यांनी त्यांचं हे कधी सोडलेलं नाही, पातळी कधी सोडलेली नाही. महाराष्ट्राचा विकास हा एकमेव ध्येय घेऊन ध्येयवेडा माणूस जशा पद्धतीनं काम करतो त्या पद्धतीनं ते काम करतात आणि चॅलेंजेस स्वीकारून त्याच्यामध्ये संधीमध्ये रूपांतर करून त्याच्यामधनं महाराष्ट्राच्या पदरी काय पडेल याच्यासाठी या ठिकाणी ते रात्रंदिवस झटतायत. या देशामध्ये या ठिकाणी नवीन अपॉर्च्युनिटीज काय तयार होतात आणि त्या नॅशनल अपॉर्च्युनिटीजमध्ये आमचा मतदारसंघ मागे राहू नये
आणि त्याच्यासाठी आत्तापासून प्लॅटफॉर्म तयार करायचा आणि तो केटर करण्यासाठी म्हणून या ठिकाणी आपण पुढे जायचं, हे विजन घेऊन मी काम करणारा कार्यकर्ता आहे. मी कधी टीका करत नाही, कुणाला वाईट म्हणत नाही, कुणावरही माझ्यावर कितीही बोचरी टीका झाली तर त्याच्या उत्तरामध्ये या ठिकाणी मी वेळ घालवत नाही. मी माझा वेळ निव्वळ आणि निव्वळ कन्स्ट्रक्टिव्ह कामामध्ये घालवलाय आणि त्याचे रिझल्ट्स आपल्याला मतदारसंघामध्ये येणाऱ्या काळामध्ये दिसतील.